नमस्ते, माझं नाव डॉक्टर पूनम मौर्य आहे। मी सीनियर कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट अपोलोमध्ये किम्स हॉस्पिटल्स बँगलोरली कार्यरत आहे। आज आपण ब्रेस्ट कॅन्सर संबंधी बोलूया। ब्रेस्ट कॅन्सर हा स्तन कॅन्सर म्हणतात, पण ब्रेस्ट म्हणजे स्तनामध्ये सगळ्या गाठी कॅन्सर नसतात। तर ब्रेस्ट कॅन्सरची गाठ कशी असते तर ती हार्ड असते आणि त्याला पेन काही नसतं। ओके, त्याला काहीही त्रास नसतो। तर कधी कधी आपण बघतो की स्किन चेंजेस असतात ब्रेस्टमध्ये आणि कधी निप्पलमधून डिस्चार्जही असू शकतो, पण सगळे असे गाठ किंवा सगळे स्किन चेंजेस कॅन्सरची लक्षणं नसतात। दॅट कॅन बी इन्फेक्शनमुळेही असू शकतो किंवा काय म्हणतात फॅटची गाठ असू शकतात, लाईक लायपोमा, फायब्रोएडेनोमा। तर सगळ्या गाठी कॅन्सर गाठी नसतात। तुम्हाला काहीही गाठ असली तर तुम्ही डॉक्टरांशी भेटू शकता आणि ते तुम्हाला मॅमोग्राम, सोनोमॅमोग्राम तुमच्या वयानुसार सांगतात आणि त्याच्यामध्ये कळतं की ह्याचा डाऊट आहे की नाही आहे। जर कॅन्सरचं डाऊट असलं तर आम्ही बायोप्सी करून घेतो। बायोप्सीमध्ये 100% माहिती पडतं की ते कॅन्सर आहे किंवा नाही आहे। तर ब्रेस्ट कॅन्सर हा प्रमाण फारच वाढत चाललं आहे आपल्या देशात आणि आपल्या देशातही नाही, पूर्ण विश्वातही हा नंबर 1 कॅन्सर झालेला आहे। आणि त्याची ट्रॅजेडी अशी आहे की ब्रेस्ट हा एकटा असा ऑर्गन आहे जो बाहेर आहे, तर त्याच्यात काहीही गाठ आली तर ते अर्ली स्टेजमध्ये आपण कॅच करू शकतो, पण तरीही लोकांची ही प्रॉब्लेम आहे की ते येत नाही, कारण ते घाबरतात दाखवण्यासाठी आणि ते जेव्हा वाढत स्टेज 3, स्टेज 4 होऊन जातं तेव्हा येतात ओपीडीमध्ये। अर्ली स्टेजमध्ये येणारे पेशंट्स फार कमी असतात, कारण की त्यांना असं वाटतं की नाही मला कॅन्सर होऊ शकत नाही, मी कशाला जाऊ डॉक्टरकडे। तर ह्या ॲटिट्यूडमुळे कॅन्सर फार लेट डिटेक्ट होतात आणि लेट डिटेक्ट झालं तर त्याचं क्युअरही प्रमाण कमी होतो, ट्रीटमेंटही जास्ती लागतो आणि खर्चही जास्त असतो। अर्ली स्टेजमध्ये जर आपण कॅच केलं तर त्याचं ट्रीटमेंट कमी असतो, क्युअर रेट जास्ती असतो। तर ब्रेस्ट कॅन्सर हा प्रमाण वाढत चालला आहे, पण आपल्या हातात आहे, खूप काही आपण करू शकतो। त्याचं अर्ली डिटेक्शन एक सिंपल मॅमोग्राम आहे, सोनोमॅमोग्राम आहे आणि महिन्यातून एकदा आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यायचं आहे। ह्या फार सिंपल गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही त्रास असला तर जाऊन डॉक्टरला दाखवा, घाबरायचं नाही आहे। आपण चेकअप करून घ्या, ॲन्युअल हेल्थ चेकअप करत राहा। तर काही प्रॉब्लेम असलं किंवा नसलं आपण ॲन्युअल हेल्थ चेकअप करून घ्यायचं आहे, कारण सिम्पटम्स जेव्हा बोलायला स्टार्ट होतात तेव्हा ते स्टेज 3-4 होऊन गेलेलं असतात। स्टेज 1 आणि 2 मधले कॅन्सर्सना काही सिम्पटम नसतो। दिस इज द ट्रॅजेडी माय डिअर फ्रेंड। सो जर सिम्पटम्ससाठी वेट करत आहोत, नाही मला काही त्रास झाला तर मी जाईन, तर दॅट विल बिकम लेट, इट कॅन बिकम लेट। सो ॲन्युअल हेल्थ चेकअप करा। तुम्हाला काही त्रास नसला तरी वर्षातून एकदा चेकअप करून घ्या। नमस्ते।